let z belongs to C with imaginary part of z it is a 10, okay, and satisfy the condition 2z minus n upon 2z plus n is equal to 2n minus 1 for some natural number n, then which condition is satisfied. Okay, here z is a complex number with imaginary part it is 10, therefore our complex number it is here. Let z is equal to x plus 10i हा झाला तुमचा कॉम्प्लेक्स नंबर अँड गिवन कंडिशन इट इज 2z minus n upon 2z plus 1 is equal to 2i minus 1. ओके नाव आता याला आपल्याला सॉल्व करायचे. ओके सॉल्व करण्यासाठी काय सरळ या डिनॉमिनेटरला इकडे घेऊ मल्टिप्लिकेशनमध्ये काय लिहिणार मग इट इज 2z minus n is equal to 2i minus 1 into 2z प्लस n. ओके आता स्ट्रेट या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन करून घेऊ, त्याच्यानंतर झेडची व्हॅल्यू पुट करू किंवा डायरेक्ट झेडची व्हॅल्यू आधी पुट करा नंतर मल्टिप्लिकेशन करा. कॅल्क्युलेशन कसंही केलं तरी चालते. आपण या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन घेऊ आधी या साईडचं 2i इंटू 2z म्हणजेच किती होते 4iz त्याच्यानंतर प्लस 2ni minus 2z and it is minus n. Okay, now here we put the value of z here. आता इकडे काय 2z minus n ते 2 आणि z ची किंमत काय x plus 10 आहे minus n is equal to 4i आणि z ची किंमत काय x plus 10 आहे. ओके देन पुन्हा प्लस 2ni मायनस 2 z ची किंमत काय x प्लस 10 आहे आणि मायनस n ॲज इट इज. ओके नाव आता स्ट्रेट कॅल्क्युलेशन करू याचं. हे काय होते 2x प्लस 20i मायनस n इकडे तसंच कॅल्क्युलेशन करा 4xi plus it is 40i square plus 2ni minus 2x minus 20i आणि मायनस n ॲज इट इज. ओके आता इकडं लेफ्ट हँड साईडला एक कॉम्प्लेक्स नंबर राईट हँड साईडला एक कॉम्प्लेक्स नंबर. ओके आता याचे रिअल पार्ट एका जागेवर लिहू 2x मायनस n हा झाला तुमचा लेफ्ट हँड साईडचा रिअल पार्ट प्लस 20i इज इक्वल टू आता इकडं 4xi मायनस 40 and it is I square minus it is sorry plus 2ni minus 2x minus 20i आणि minus n. हियर इकडे जसं रिअल पार्ट इमेजिनरी पार्ट लिहिला तसंच राईट हँड साईडचे रिअल पार्ट आणि इमेजिनरी पार्ट ओके कलेक्ट करा फक्त हियर. देन आता काय येणार इकडं आपला नंबर कोणता आहे 2x मायनस n प्लस 20i. देन आता इकडे रिअल पार्ट कोणकोणते आहेत -40 -2x आणि n. ओके -40 -2x आणि -n. ओके इक्वल टू -40 -2x आणि -n प्लस आता इकडे इमेजिनरी पार्ट लिहू सगळे. इमेजिनरी पार्ट कोणकोणते आहेत 4x 2n आणि 20. ओके इट इज -20 म्हणजे 4x प्लस 2n आणि -20. ओके
4x प्लस 2n आणि मायनस 20i. ओके, आता हे झालं आपलं फक्त कॅल्क्युलेशन केले. काय केलेले, याच्यातली आय आणि रिअल पार्ट कलेक्ट केले, इमेजनरी पार्ट आणि रिअल पार्ट. ओके, नाव आता सरळ सरळ कॅल्क्युलेशन. हे दोन कॉम्प्लेक्स नंबर इक्वल आहेत, इक्वेट रिअल पार्ट अँड इमेजनरी पार्ट. देअरफॉर वी कॅन राईट 2x minus n is equal to minus 40 minus 2x minus n. हे काय केले, रिअल पार्ट इक्वेट केले फक्त 2x minus n आणि हे काय minus 40 minus 2x minus n. आता याच्यावरून तुम्हाला हे n कॅन्सल होऊन जाईल. त्याच्यानंतर 2x या साईडला आल्यावर काय होणार, सरळ पुढंच लिहितो 4x is equal to minus 40 and therefore x is equal to minus 10. Okay, here आता हे झालं तुमचं रिअल पार्ट इक्वेट केले. आता इमेजनरी पार्ट इक्वेट करा. अँड 20 is equal to 4x plus 2n minus 20. दोन्ही नंबरचे LHS आणि RHS चे इमेजनरी पार्ट इक्वेट केले. आता इमेजनरी पार्ट इक्वेट केल्याच्या नंतर काय येणार तुमच्याजवळ, हिअर हे 20 या साईडला आलं काय ना 40, आपल्याला 2n पाहू. ओके, हिअर देअरफॉर x ची व्हॅल्यू तर माहितीच आहे की ते -10. मग x ची व्हॅल्यू जर पुट केली तर काय होते, 20 इज इक्वल टू -40 प्लस 2n minus 20. झाले, x ची व्हॅल्यू पुट केली, इट इज x इज इक्वल टू -10. देन कॅल्क्युलेशन 20 इज इक्वल टू -60 2n and therefore 2n is equal to 80 and therefore n is equal to 40. Okay, म्हणजे x is equal to, that is the real part of complex number, x is equal to -10 and n is equal to 40. x is equal to -10 and n is equal to 40. x is equal to -10, that is real part of z. रिअल पार्ट ऑफ z x is equal to -10 दोन ऑप्शन मध्ये, आणि n is equal to 40 म्हणजे ऑप्शन बी आन्सर आहे करेक्ट. इट इज बी.